अगोदर मी 24 स्वागत करतो, इथपर्यंत ते पोहोचलेले आहे. आणि कामाच्या विषयी सांगायचं झालं तर जी हे रोजगार हमी योजना आलेली आहे 1978 पासून, हे एक गरिबासाठी एक म्हणजे आपल्यासाठी म्हणजे संजीवनी वाटते. आणि परत ह्या आपण एका वर्षामध्ये कमीत कमी 15 ते 16,000 एका कुटुंबाला म्हणजे त्यांचा पैसा होतो. म्हणजे गरीब लोकांचा उदरनिर्वाह चांगल्या म्हणजे एका जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये गोपालटोली एक गाव आहे आणि हा जो गोंदिया भंडारा जिल्हा आहे, MREGS काम मोठ्या प्रमाणात चालते. आणि या ठिकाणी नाला सरळीकरण अंतर्गत काम सुरू झालेलं आहे. आणि जसं तसं या ठिकाणी लोकांना काम पाहिजे करिता इथल्या ज्या महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने आणि गोंदियाचे जे जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा CO यांनी काम दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपण आढावा घेणार आहोत की बाबा हे जे गोंदिया जिल्ह्यामध्ये MREGS अंतर्गत काम सुरू राहतात तर किती रोजी पडते किंवा काम म्हणजे रोजी पडण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल या ठिकाणी आहेत. तर असे आमचे एक कडवे सवाल, जनता के सवाल आम्ही विचारणार आहोत. तर का नाव मॅडम तुमचं? आधी सर्वांना पहिले नमस्कार. माझं नाव मीनाक्षी हरेश कुमार साखरे. कोणतं काम आहे? नाला सरळीकरण. नाला सरळीकरण. तर किती हप्ते सुरू झाले आता? हा दुसरा हप्ता सुरू आहे. दुसरा? आधी एक काम होऊन गेला, हा दुसरा टप्पा. तर अगोदर जे काम झाले तर त्याचं पेमेंटचं काय पोझिशन? पेमेंट बरंच आहे, कारण कामावर त्यांना रोजी आहे. तरी त्यांना कसं म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जसं तुम्ही काम कराल त्यानुसार तुम्हाला पेमेंट भेटेल? 80-70 असं मिळालेलं आहे. आता मला सांगा की जिल्ह्यामध्ये ओरड आहे की काम म्हणजे दाम भेटत नाही, लोक काम करतात, आम्ही करतो म्हणतात. तो आता कसं आहे मेजरमेंट नुसार. तर तुमच्या जे गोपालटोली गाव आहे या ठिकाणी का पोझिशन आहे? पोझिशन म्हणजे कसं समाधानकारक लोक काम करून राहिले आहे. हो, समाधानकारक काम करत. काय नाव आहे तुमचं? माझे नाव हो हेमराज निर्मलाराव. वर्षापासून काम करून राहिले तुम्ही रोजगार हमीचे? पुष्कळ वर्ष झाले ना. पुष्कळ वर्ष झाले. तर तुम्हाला हे जे पैसे भेटतात तर मुलांच्या शिक्षणासाठी काही कामात येतात की नाही? येतात ना. आता काही लोक म्हणतात की कमी रोजी पडते. इंजिनियर जेव्हा येतो मेजरमेंट घेतो तर तुमचं कामच नाही दिसत. याच्यावर काय मत आहे तुमचं? काम करायला पाहिजे? कोणाची काम करते? हो. रोजगार सेवक आहे, महिला आहेत. तर असे आमचे एक कडवे सवाल, जनता के सवाल आम्ही विचारणार आहोत. तर हे कोणतं काम आहे? नाला सरळीकरण. नाला सरळीकरण. तर किती हप्ते सुरू झाले आता? हा दुसरा हप्ता सुरू आहे. दुसरा? आधी एक काम होऊन गेला, हा दुसरा टप्पा. तर अगोदर जे काम झाले तर त्याचं पेमेंटचं काय पोझिशन? पेमेंट बरंच आहे, कारण कामावर नावास केला भीम नावाने बाळा जन्मिला, जो बाळा जो जो रे दो. भीम नावाने बाळा जन्मिला, जो बाळा जो जो रे दो. ब्राह्मणाची मोठी ऐका माणसाचा यांना विंटाळ होई, भीम शाळेच्या बाहेर राई. त्रास शिक्षणा पायी, जो बाळा जो जो रे दो. त्रास घेतला या शिक्षणा पायी, जो बाळा जो जो रे दो. हे तुम्हाला शिकवलं कोण? स्वतः तुमच्या आईनं? नाही, आपल्या आईला काहीच नव्हतं येत. तुमचा माहेर कुठला आहे? माझा माहेर इथलाच हो, गाव बी इथलाच हो. किती वर्ष झाले तुम्हाला? मला बहुत वर्ष झाले. सरकारला काय म्हणाल तुम्ही की बाबा रोजगार हमीचे काम दरवर्षी चालू ठेवा? 80-70 असं मिळालेलं आहे. आता मला सांगा की जिल्ह्यामध्ये ओरड आहे की काम म्हणजे दाम भेटत नाही, लोक काम करतात, आम्ही करतो म्हणतात. तो आता कसं आहे मेजरमेंट नुसार. तर तुमच्या जे गोपालटोली गाव आहे या ठिकाणी का पोझिशन आहे? पोझिशन म्हणजे कसं समाधानकारक लोक काम करून राहिले आहे. हो, समाधानकारक काम कराल त्यानुसार तुम्हाला पेमेंट भेटेल. काय नाव तुमचं? पृथ्वीराज ज्ञानीराम पारबी. राहिलेले आता अगोदर होतो ना पहिले. काम होऊन आले की नाही? बरोबर काम सुरू होऊन राहिलंय. तर मला सांगा हे काम गोपालटोलीला लई होऊन राहिले, याचा काही फायदा म्हणजे नाला सरळीकरण आता तसा त्याला अर्निंग मध्ये काही पैसे काही लग्नामध्ये कामात येतात किंवा शेतीच्या कामामध्ये. मोदी साहेब म्हणतात
हे आम्ही जे काम देतो तिथून रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे. शेतीच्या कामाकरता आम्ही आणतो ना पैसा खर्चामध्ये. आणतो शेतीच्या कामामध्ये आणतो. आता मागच्या हप्त्यामध्ये जे काम सुरू झालं होतं तर त्याचे पैसे मिळाले का? तो 2 हप्त्याचे मिळाले, बाकी 2 हप्ते बाकी आहेत. 2 हप्त्याचे मिळाले, बाकीचे 2 हप्ते बाकी आहेत व्हायला. तर काय नाव तुमचं? अशोकजी धमगाळे. धमगायजी. अशोकजी धमगाळे, गोपाळ टोली, दवा. किती शेती आहे तुमच्या? आम्हाला शेती नाही आहे. रोजगार हमीच्या कामावर येतात. रोजगार हमीच्या कामावर येत आहोत. आता संदेश काय द्यायचे? संदेश म्हणजे आपल्या शेतकरीचे गाणे. गाणे बोला. तरे माझ्या डोऱ्या पवऱ्या पेरणीचे आले दिवस. तरे माझ्या डोऱ्या पवऱ्या पेरणीचे आले दिवस. हाक मारा तो धर धीर, हाक मारा तो मी धर धीर. तरे माझ्या डोऱ्या पेरणीचे आले दिवस. तुम्हाला काय सांगायचं आहे शेतकऱ्यांना? शेतकरीवाले म्हणजे शेतामध्ये जा, आपले कास्तकाच्या जमिनी करा, राबा, वेळेवर काम करा. वेळेवर काम करा. धानाचं पीक पिकेल. कुहू 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 कोकिळावाणी माझ्या बाबाजी न केला सावली. हे तुम्ही कला कुठून शिकले तुम्ही? हे कला स्वतःच. हा. तुमचे वडील काय गाणे म्हणत होते का? नाही, स्वतःच. काय नाव आहे तुमचं? माझा अशोक रामचंद्र बिसेन. बिशेनजी, कसं होईल गावाचं? नाही, गावाचं व्यवस्थित आहे साहेब. लय तुम्हाला कृपा आहे आमदार साहेबांची. तर रोजी निघेल की नाही बरोबर? नाही, रोजी बरोबर मिळते साहेब. आता तुम्हाला सांगा की हा काम आहे मेजरमेंट नुसार. हो जी. तुमचं काय मत आहे याच्यावर? नाही, मेजरमेंट नुसार आहे त्या हिशोबानं. हे जे काम करायला येतात त्यांनी काम करायला पाहिजे असंच आहे म्हणणं तुमचं? नाही, काम करतात जी, त्या हिशोबानं गव्हर्नमेंट रोजी देत नाही बरोबर. रोजी देत नाही? हो जी. कामाच्या हिशोबानं रोजी मिळत नाही. काम करतात मजूर लोक, पण त्या बरोबर रोजी देत नाही. 200 रुपये रोजी पाहिजे. मिनिमम 200 तरी पाहिजे. रोजी पाहिजे. 190 200 रोजी पाहिजे ना. काय नाव तुमचं? माझं नाव कैलास. अजून तरी खेड्यापाड्यामध्ये 15 ते 20 वर्ष बंद नाही करायला पाहिजे. कारण खेड्यापाड्यात कामं जास्त नसतात, शेतीचे कामं असतात, तेंदूपत्त्याचे असतात ना, रोजगार हमी यांच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह असतो. म्हणून हे काम लगातार चालू राहायला पाहिजे. आणि कामाप्रमाणे दाम असल्यामुळे आता जसं 15 रुपयाची वाढ झालेली आहे 300. आता मला सांगा, तुम्ही रोजगार हमीवर कामावर आले तर तुम्हाला घरट्याची पावती फाडणं आवश्यक होतं का? फाडा लागली का अगोदर? हो, नाही, काही प्रमाणात म्हणजे जो आहे तो घरटॅक्सचं आम्ही म्हणजे बिल भरलं. कारण एक जागरूक नागरिक असल्यामुळे मला पण असं वाटलं का बिल म्हणजे घरटॅक्सची पावती फाडावा. परिवार के साथ शेयर करें. हमारी टीम आपकी मदद के लिए तैयार है. संपर्क करने के लिए हमारे WhatsApp नंबर पर मैसेज करें.